नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी खूप छान असं धुकं पडलेलं होतं. तुम्ही बघू शकता बाहेर अशा पद्धतीने सकाळ सकाळी धुकं होतं. तर साईची स्कूल होती आणि साईला स्कूलमध्ये सोडायला मी चाललेले होते. खूप दिवसांनी आज स्कूलमध्ये मी सोडायला चाललेले होते, कारण त्याचे पप्पा त्याला घेऊन जात असतात. तर आज म्हटलं त्यांना ड्युटी होती आणि आज पोलीस वर्धापन दिन असल्यामुळे त्यांना खाली लवकर बोलवलं होतं आणि त्यामुळे मी इथं साईला घेऊन चाललेले होते. अडकव. लय पाठीमागं नको जाऊ, इथं बस मध्ये कुठं तरी बस. बस ना, पकडून बस. बाय साऊ, बाय. तर स्कूलमध्ये जाताना साई मला रोजच अशा पद्धतीचा एक किस देत राहतो. घरातही देतो आणि जेव्हा मी खाली त्याला सोडवायला येते तेव्हाही देतो. तर असं छान असं धुकं पडलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता सकाळी खूप, काय आणि घरातले कामं आवरत तोपर्यंत कशाला साई आलेला होता. दे बॅग इकडे. चल आत्ताच नाही, चल बाहेर चाललोय ना आता आपण. तर साईची स्कूल लवकर सुटते त्यामुळे तो लवकर खाली आलेला होता आणि मी त्याला घ्यायला जात नाही, कारण जाताना सोडवायला जात असते पण येताना तो एकटा घरी येतो. पण आज चिकन आणायचं होतं त्यामुळे तो मला बोलला की मम्मी मी खाली आल्यानंतर तुला आवाज देतो, मग आपण सोबत जाऊ. तर त्याने मला आवाज दिलेला होता, मी खाली जाऊन आले. तर खाली गेले गेले की त्याचे नखरे सुरू झाले दुकानामध्ये, मला हे घ्यायचं ते घ्यायचं. तर आज त्यांनी पतंग घेतला होता. ॲक्च्युली पतंग त्याला उडवताही येत नाही आणि कशा पद्धतीने बांधतात तेही त्याला माहिती नाही. मला विचारलं होतं पण मलाही त्याचं काही एवढं माहिती नाही. तर असं चिकन मी इथं शिजायला घातलेलं होतं आणि इथं आळणी पाणी मी काढून ठेवत असते, कारण मिस्टरांनाही आळणी पाणी आवडतं, मुलं काही खात नाहीत. तर तुम्हाला वाटत असेल मी असं काय करते इथं, तर इथे मी थोडंसं मसाल्यांमध्ये बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं होतं आणि ते मी मिक्स करत होते. तर खूप छान अशी भाजी आपली बाजरीच्या पिठाने सुद्धा लागते. जर तुम्हाला बाजरीचं पीठ म्हणजे माहिती नसेल त्याची, तर बाजरीचं पीठ घ्यायचं आणि भाजून छान असं तेलामध्ये भाजून ते आपल्या वाटणात म्हणजे घालून घ्यायचं, किंवा ते नंतर असं एकत्रित करून मग भाजीत घालायचं. तर त्यामुळे आपल्या भाजीला छान असा थिकनेस तयार होतो. आणि आपण जर फुटाणे वगैरे तर घालतच राहतो, तर बाजरीचं पीठही त्यामध्ये घातलं तर छान असं टेस्ट लागते आणि ते लगेच असं एकजीव होण्याला म्हणजे जाडपणा येतो त्या रस्सेला आपल्या. तर अशा पद्धतीने ते मी सर्व मसाला वगैरे आधीच करून ठेवलेला होता, कारण साईचं असं चालू होतं की मम्मी मी स्कूलमधून आले आले मला चिकन खायचे, कारण भरपूर सारं त्याला नॉनव्हेज आवडतं. आणि 31 असलेल्या त्या दिवशी एकादशी आली होती, परत काल लगेच गुरुवार आला आणि त्याचं काही खायचं म्हणजे राहून गेलं. दोन्ही दिवस तो त्याने मागितलं होतं की मम्मी मला चिकनच खायचं चिकन खायचं, पण दोन्ही दिवस म्हणजे उपवास असतो आणि मग नवीन वर्षाची सुरुवात पण होती आणि गुरुवार पण होता, त्यामुळे आम्हाला दोघांनाही उपवास असतो. तर काल आम्ही चिकन वगैरे काही घेतलेलं नव्हतं. म्हटलं चला 2-3 दिवस झालं हा मागतोय, म्हणून आज मी सकाळीच बनवायला घेतलेलं होतं. तर इथे मी गरम पाणी टाकलेलं होतं, कारण गरम पाणी जेव्हा आपण भाजीमध्ये घालतो तेव्हा छान असं त्याला कट तयार होतो. आणि थंड पाणी कधीच आपल्या कुठल्याही भाजीमध्ये घालायचं नाही, जेणेकरून ती भाजी पांढरी पण होते आणि म्हणजे त्याची थोडीशी टेस्ट बिघडते. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच आपल्याला भाजीमध्ये घालायचं. तर सर्व भाजी वगैरे करून घेतली आणि ते पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि नंतर किचन वाटा वगैरे साफ करून घेतला. तर तुम्ही बघितलंच असेल किचनच्या खाली कट्ट्या म्हणजे किचन वाट्याच्या खाली बरोबर असं थोडंसं काळं वगैरे पडतं, कारण ही सरकारी रूम आहेत आणि पाहिजे असा व्यवस्थित कलरही त्यांना नाही. तर म्हटलं काहीतरी जुगाड करून आता आपल्याला हा कलर म्हणजे झाकून ठेवायला पाहिजे. खूप खराब दिसत होतं ते, त्यामुळे म्हटलं पडदा लावावं. पण याच्या आधी मी लावला होता, पण मी तारांनी बांधलं होतं आणि म्हणजे जे दोरीने बांधलं तर ते लूज पडत होतं, त्यामुळे म्हटलं चला स्प्रिंगच लागेल आणि स्प्रिंग घरात दुसरी कुठलीही नव्हती, म्हणून मग म्हटलं चला हे खिडकीची स्प्रिंग काढून घ्यावी आणि आपण इकडं पडद्याला लावावी. तर इथल्या पडद्याला मी धुईला टाकला आणि दुसरी स्प्रिंग मी इथे आहोंना आणायला सांगते, तेव्हा मी जेव्हा ते आणतील तेव्हा ते बसवणार. तर सध्या तोपर्यंत मी असंच ते काढून ठेवलेली होती. आणि ट्रान्सपरंट खिडकी असल्यामुळे पूर्ण आरपार असं बाहेर उजेड पडतो आणि एकदम आत बाहेर दिसतं, त्यामुळे ते इथं मी पडदा लावून घेतलेला होता. पण म्हटलं ते कारण इथं पण खाली व्हिडिओ वगैरे शूट करताना चांगलं दिसत नाही, म्हणून मी आता इथेही घेतले. तुम्ही बघू शकता तिथे दिसतंय ते म्हणजे परात वगैरे मी ठेवले आणि त्याचा कलर पण लगेच उडतो. कितीही तुम्ही कलर कावारा किंवा काय स्टिकर वगैरे चिटका, तर अजिबातच तिथं चिटकून राहत नाही, तिथे लगेच खराब होतं. पण इथं मी करायला घेतलं एक कारण स्प्रिंग छोटी होती आणि हे जर किचन कट्ट्यावरचं ते खालचं ते होतं ते खूप म्हणजे लांब होतं, स्प्रिंगच्या दुप्पट होतं. तर आता ही स्प्रिंग बघितली मी लावून तर खूपच आपरी पडत होती. तर तुम्ही बघू शकता
त्याची साईज खूपच कमी पडली. तर म्हटलं आता याला हे करावं लागेल, म्हणजे ओढायला लागेल. म्हणून मी परत काढली आणि परत हे ओढायला घेतली. तर ते हाताला अक्षरशः माझ्या ना असं लाल झालेलं होतं, कारण एवढं मला ते म्हणजे घट्ट होती स्प्रिंग. ते ओढली तरी पण लांबत नव्हती. त्यामुळे हाताला तर लय म्हणजे असं स्प्रिंगांचं लाल वगैरे पडलं होतं, पूर्ण काचलं होतं ती स्प्रिंगा. तर बघू शकतात तुम्ही, इथे माझं चालू होतं बसवायचं, पण ते नाही बसलं. नंतर मला म्हणजे त्याला तार वगैरे गुंडळून मग नंतरच बसवावं लागलं. तर बघा इथं एवढी कमी पडलेली होती, निम्मीच आली होती आणि निम्म्यापर्यंत म्हणजे तिथून पुढं नव्हतीच. तर म्हटलं आता काय करावं, म्हणून मग म्हटलं थोडीशी लांबून वगैरे बघावं. तर ओढली तर दोन्ही साईडला बघितली लावून, तर दोन्हीकडूनही असंच होत होतं. इकडूनही लांबत नव्हते आणि त्या साईडनेही लांबत नव्हते. ओढले की ते लगेच निघायचं आणि खाली पडायचं. तर बघितलं तर म्हटलं नाही, आता काहीतरी करावंच लागेल. म्हणून मग मी इथे करायला घेतलं. कारण हाताने एवढी लांब ओढणं पण शक्य होत नव्हतं, कारण ते खूपच घट्ट होती आणि टाईट पण होती. आणि ते टाईट असल्यामुळेच मला ते खाली बसवायची होती, कारण म्हटलं जर दोरी वगैरे बांधली तर ते लगेच लूज पडतं आणि खाली घसरल्या जात होतं. मी ह्याच्या आधी पण एकदा ट्राय केलेला होता, तिथं मी असा पडदा बांधून घेतलेला होता, पण ते काही टिकत नव्हता, कारण लांब लगेच खाली असं लोंबल्या जायचं ते पडदा वजाने. त्यामुळे म्हटलं त्याला स्प्रिंगच लागेल आणि थोडं टाईट स्प्रिंग असेल तरच होईल. तर इथं मी बघितलं थोडंसं ओढून, तर ओढत होतं. आणि मग नंतर असं हाताने ओढून घेतलं तर ते खूपच म्हणजे हे लागलं त्याला ताकद. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल की ह्याला मी किती जीव तोडून असं ओढत होते. तर हे असं कंडिशन माझी झालेली होती. भरपूर सारं ते घट्ट असल्यामुळं पटकन खेचलंही जात नव्हतं आणि ते लांबत तर अजिबातच नव्हतं. पण थोडंसं अंदाज आला की हां बाबा थोडंसं लांबते, तर ओढून आपण त्याला आपल्या मापामध्ये करू शकतो. तर इथे मी परत अजून केलं, बराच वेळ मी ट्राय करत राहिले. हाताला एवढं काचलं होतं ना, पूर्ण हात असे लाल वगैरे झाले होते माझे, कारण एका हाताने जास्त प्रेस करावं लागत होतं. त्यामुळे काही मी दाखवत होते तुम्हाला केवढं सारं लाल झालेलं आहे ते, भरपूर सारं त्याला म्हणजे चिरा लगेच पडल्या हाताला. तर बघा अशा पद्धतीने इथे मी ओढूनही ते लांबलं नाही. शेवटी मी कंटाळून त्याला पायामध्ये धरलं आणि हाताने वरती ओढून घेतलं. तर भरपूर त्याला त्रास झाला, पण काय करणार ना, आता लाईफ असो किंवा किचन, आज थोडंसं मेकओव्हर झाला म्हणजे जरा आपल्याला चेंजेस वाटतात आणि छान वाटतं ते घरामध्ये. तर म्हटलं थोडंसं चेंज वगैरे करून घ्यायचं. आता हे तर काम वगैरे चालू आहेत सरकारी रूमचं, सगळं चेंजेस करायचं चालू आहे. पण कधी नंबर येतोय कधी नाही माहिती नाही, कारण इथे सगळंच नंबरवर असतं की प्रत्येक बिल्डिंगच्या नंबरवारीच सगळे कामं करून घेतले जातात घरामधले. तर फायनल लुक शेवटी अशा पद्धतीचा झालेला होता. खूप मेहनत करावी लागली यासाठी, कारण ती स्प्रिंग खूप टाईट होती आणि हे तुम्हाला मी सांगितलंच. चेहऱ्यावरूनही तुम्हाला ते सगळं जाणवलंच. तर आता साईला खूप भूक लागली होती आणि नॉनव्हेज म्हटलं की आम्हाला दुप्पट वेगाने भूक लागते, त्यामुळे लगेच जेवण करायला बसलो. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करत जा, कारण तुम्ही आणि कमेंट्सही करत जा. जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटले तर तुम्ही ते मला सांगा आणि ते चेंजेस करण्याचे मी मनापासून प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.